आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्या जन्मपत्रिकेतील जे आपले गण दिलेले असतात, कोणाचा देवगण असतो, कोणाचा मनुष्यगण असतो, कोणाचा राक्षस गण असतो, त्यानुसार आपापले स्वभाव कसे असतील यावर आधारित ज्योतिषीय माहिती बघणार आहोत। सर्वात पहिले तर देवगण। देवगण असलेल्या व्यक्तींचा स्वभाव उदार असतो, बुद्धिमान, श्रेष्ठ व उच्च विचार असतात, व्यक्तिमत्व चांगले, चेहरा सुंदर व आकर्षक असतो, स्वभाव साधा, सरळ, इतरांबद्दल दया, माया, प्रेम, सहानुभूती, परोपकाराची आवड, गरजू दुःखी पीडितांना सहाय्य व मदत करण्यासाठी तत्पर, धर्म व सत्यासाठी लढणारा असतो, अल्पोपहारी असतो व दानधर्म करणारा असतो। मनुष्यगण असलेल्या व्यक्तींचा स्वभाव दृढ निश्चय, सामान्य परंतु धनवान, जनसमुदायाला आपलेसे करणारा, विशाल नेत्र असलेला, गौरवर्णी, अचूक निशाणा साधणारा, सुखी जीवनासाठी व संसारासाठी सतत धडपड करणारा। सर्वात शेवट आणि महत्त्वाचा राक्षसगण असलेल्या व्यक्तींचा स्वभाव अहंकारी, खुणशी, शीघ्रकोपी, चिडखोर, भांडखोर, उन्मादयुक्त, हट्टी, लहरी, कठोर, निर्दयी, खोटे बोलणारा, लावालावी व बनवाबनवी करणारा, सर्व प्रकारचे भोग उपभोगण्याची इच्छा असलेला, सर्वावर अंकुश ठेवू इच्छिणारा, यांच्यात काही विशिष्ट नैसर्गिक गुण असल्याने यांना सभोवतालच्या वातावरणाचा व त्यातील नकारात्मक शक्तींची त्वरित व प्रखर जाणीव होते, अदृश्य शक्तींचा आभास होतो, येथे काहीतरी आहे याची जाणीव होते, वास, गंध, आवाज, चव, भास, आभास यांची प्रखर जाणीव होते आणि त्यामुळेच यांना भूतप्रेत दिसणे, आत्म्याचे दर्शन घडणे यापैकी गोष्टींचे तसेच अमानवीय गोष्टींची किंवा अमानवीय कृत्य करण्याची कोणतीही भीती यांना वाटत नाही। आत्मविश्वास प्रबळ असतो, कुठल्याही कठीण परिस्थितीत ते डगमगत नाही, अतिशय हिमतीने तोंड देतात आणि म्हणूनच राक्षसगणाचे लोकांचे देवगण आणि मनुष्यगण असलेल्या लोकांशी फारसे जमत नाही, तर त्यांना जुळवून घ्यावे लागते। आणि बऱ्याचशा ज्योतिषीय अभ्यासानंतर असं समजलं आहे की राक्षसगणाच्याच व्यक्तीला जास्त तर चित्रविचित्र स्वप्न पडणे, स्वप्नात काही ना काही दिसणे अशा घटना घडत असतात। म्हणजे जास्तीत जास्त नकारात्मकता ही राक्षसगणाला वेढा घालू शकते। त्यामुळे राक्षसगणाच्या व्यक्तीने जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की आपला वेळ आपल्याला चांगल्या कार्यात कसा व्यतीत करता येईल, देवधर्म कसा करता येईल। अशा लोकांना फारसं तर देवधर्माचं वेड असतं, परंतु ते आतल्या आत कोणाला दाखवत नाही। परंतु असं नाही करायचं, आपल्याला जितकं शक्य होईल तितकं आपण देवाची नामस्मरण, पूजावर अर्चा करायची आहे। ही जरी माहिती पूर्णपणे ज्योतिषीय सल्ल्याने असली तरी बरेच राक्षसगणाची व्यक्ती बोलाल की आमचा स्वभाव असा नाहीये, परंतु तो आतल्या आत कुठेतरी गुण वैशिष्ट्य असतं जे आपल्याला समजून येत नाही। वेळोवेळी आपल्या जीवनामध्ये काही वाईट गोष्टी घडत गेल्या तर आपल्यात हे गुण प्रकर्षाने दिसून येतीलच। त्यामुळे हे जरी आपल्याला मान्य नसलं तरी पण हे राक्षसगणाचं विशेष स्वभाव आहेच आहे। रामकृष्ण हरी।